नमस्कार. आज आपण बघणार आहोत हायवे धाबा स्टाईल अंडा मसाला. एकदम कडक, झणझणीत आणि खूपच चविष्ट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उकडून घेऊयात. 4 घेतलेली आहेत. बुडाचं भांडं घेऊन त्यात 2 पळी तेल घालून घेऊयात. गरम झालं की फोडणी करू. पाहून घेऊयात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फेटलेलं दही आणि काही सुके बेसिक मसाले. गरम झालं की त्यात हिरवी वेलची फोडणीला घालून बारीक चिरलेला कांदा परतवून घेऊयात. कांदा मऊशार झाला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटोही परतून घेऊयात. हे सगळं एकजीव छान एकसंध असं मऊ शिजलं की आपण त्यामध्ये नंतर हिरव्या मिरचीची पेस्ट म्हणजेच आलं, लसूण, हिरवी मिरची हे टाकून घेऊयात. हळद घालूयात. लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर घालून हा मसाला छान परतवून घेऊया. हा मसाला जळू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ करण्यासाठी पाव ग्लास पाणी घालून घेऊया. नंतर हे छान एकजीव करून घेऊयात. हे व्यवस्थित एकजीव झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 3 चमचे फेटलेलं दही घालून घेऊया. दही घातल्यामुळे ग्रेव्हीला एक छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि हे दही घातल्यावर छान परतवून घेऊया, नाही दही फाटण्याची फार शक्यता असते. नंतर हा घरी केलेला बिर्याणी मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं मसाले घातल्यावर परतून घेऊया. हिरवी कोथिंबीर भुरभुरून घेऊया आणि पुन्हा एकदा 5 मिनटासाठी ही ग्रेव्ही शिजू देऊया. ही ग्रेव्ही छान शिजून झाल्यावर थोडीशी दाटसर झाली की त्याच्यामध्ये घरगुती मालवणी गरम मसाला घालून घेऊया. बघा, ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्हाला दिसतच असेल. थोडीशी अजून कोथिंबीर भुरभुरून घेऊया. नंतर त्यात उकडलेली अंडी सालं सोलून घ्यायची आणि त्या अंड्याचे 2 भाग करून घ्यायचे. हे जे अंड्याचे काप आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आणि ग्रेव्ही एक 5 मिनटासाठी शिजू द्यावी. बघा, बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटत आहे की नाही? कशी ग्रेव्हीला छान तर्री आलेली आहे हे नीट बघा. आणि त्यामध्ये हे अंड्याचे काप जरा ठेवायचे आणि 5 मिनटं ग्रेव्ही शिजू द्यावी. म्हणजे अंड्यालाही त्या ग्रेव्हीचा स्वाद छानपैकी लागतो. अशा पद्धतीने आपण ही ग्रेव्ही शिजू द्यावी. शिजून दिल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर मी भुरभुरवलेली आहे आणि आता आपण त्याची प्लेटिंग करून घेऊया. ही प्लेटिंग करताना आपण त्यावर कोथिंबीर भुरभुरवायची आहे. मग काय मैत्रिणींनो, तोंडाला पाणी सुटलं ना? ही ग्रेव्ही बटर नान, तांदळाची भाकरी आणि लुसलुशीत मऊ नरम पावासोबत अतिशय सुंदर लागते. मग काय, करून बघणार ना? करून बघा, खा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.